नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी हब या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मृदा व जलसंधारण विभागांतर्गत जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब अराजपत्रित या संवर्गाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्याची थोडक्यात आपण सकाळच्या सत्रात माहिती पाहिलेली आहे। तर मित्रांनो, त्याला अनुसरून सविस्तर अशी जाहिरात त्यांनी नुकतीच त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड केलेली आहे। तर या जाहिरातीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ज्यामध्ये जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब अराजपत्रित यासाठी लागणारी पात्रता, अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप, एकूणच परीक्षेसाठी शुल्क अशा सर्व बाबींची सखोल माहिती या व्हिडिओ अंतर्गत घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा। आणि तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन आले असाल तर मित्रांनो, आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण येथून पुढे सुद्धा तुम्हाला अतिशय इन्फॉर्मेटिव्ह माहिती आपल्या चॅनलमार्फत वेळोवेळी मिळणार आहे। तर पहा, सर्वात प्रथम जर पाहिलं तर अर्ज करण्याची सुरुवात ही आजपासूनच म्हणजे 21 डिसेंबरपासूनच सुरुवात झालेली आहे। सद्यस्थितीत वेबसाईट ही ओपन झालेली नाही आहे, परंतु काही तासांमध्ये ती वेबसाईट ओपन होईल। तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल, तेथून तुम्ही ऑनलाईनरित्या अर्ज सादर करू शकता। लक्षात घ्या, अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 10 जानेवारी 2024 आहे। तर 10 जानेवारीच्या अगोदर तुम्हाला ऑनलाईनरित्या अर्ज करायचा आहे। आणि जे हॉल तिकीट वगैरे आहे ते सर्व काही परीक्षेच्या 7 दिवस अगोदर ती माहिती उपलब्ध होणार आहे। जशी ती माहिती होईल ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपमार्फत त्याची सर्व माहिती वेळोवेळी देण्यात येईल। त्यामुळे टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन व्हा, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तर त्यानंतर आता पदासाठी लागणारं जे वेतन आहे तर पहा, सुरुवातीचं वेतन 41,800 या प्रमाणामध्ये आहे, तर 1,32,300 या स्वरूपामध्ये तुम्हाला वेतन दर मिळू शकते। मित्रांनो, एकूण 670 जी पदे आहेत तर त्यांचे आता कॅटेगरीनुसार जर डिवायडेशन पाहिलं तर अशा स्वरूपाचं आहे। व्हिडिओ पॉज करून तुम्ही सविस्तररित्या प्रत्येक संवर्गाकरता लागणार जे काही जागा आहे ते तुम्ही पाहू शकता। त्यानंतर जे जागांचं आरक्षण आहे, प्रवर्गणी आहे, ते सर्व काही डिटेल या ठिकाणी तपशील दिलेला आहे, ते तुम्ही सविस्तररित्या पाहून घ्या। त्यानंतर महत्त्वाची बाब म्हणजे शैक्षणिक अर्हता। जलसंधारण अधिकारीसाठी जी शैक्षणिक अर्हता आहे ती अशा पद्धतीने आहे। पहा, उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली 3 वर्षे कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका म्हणजेच डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा पदवी डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली अर्हता धारण करणं गरजेचं आहे। तर अशी ही पात्रता आहे मित्रांनो। या ठिकाणी जर तुम्ही एलिजिबल होत असाल तर नक्कीच अप्लाय करू शकता। त्यानंतर या ठिकाणी परीक्षेचं स्वरूप या ठिकाणी पाहूया। तर सर्वात प्रथम एकूण 5 विषयांचा यामध्ये अंतर्भाव आहे, ज्यामध्ये मराठीसाठी 10 प्रश्न आहेत, एका प्रश्नाकरता 2 गुण अशा पद्धतीने मराठीसाठी 10 प्रश्न, इंग्रजीसाठी 10 प्रश्न, सामान्य ज्ञान 10 प्रश्न, बुद्धिमापन चाचणी 10 प्रश्न आणि तांत्रिकसाठी 60 प्रश्न अशा पद्धतीने एकूण 100 प्रश्नाची परीक्षा आहे, ज्यासाठी 200 गुण या ठिकाणी मिळणार आहेत। हा पेपर सोडवण्यासाठी 120 मिनिटं म्हणजे 2 तासाचा कालावधी राहणार आहे। लक्षात घ्या, तांत्रिक प्रश्न हे इंग्रजीमध्येच असणार आहेत। सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी यांचे प्रश्न मराठी आणि इंग्रजीमध्ये राहणार आहेत, आणि इंग्रजीचं पेपर इंग्रजी आणि मराठीचं पेपर मराठीमध्ये राहणार आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीचं हे थोडक्यात स्वरूप आहे परीक्षेचं। त्यानंतर परीक्षा शुल्क पाहिलं तर 1,000 रुपये मागासाठी आणि मागासवर्गीय, अधुग, अनाथ, दिव्यांगसाठी 900 रुपये फीस राहणार आहे। त्यानंतर आता आपण सखोलरित्या सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे तो पाहूया। तर सर्वात प्रथम या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सादर करायची या ठिकाणी दिलेले आहेत, ते तुम्ही ऑनलाईनरित्या फॉर्म भरताना तुम्हाला कळून जाईल। त्यानंतर पहा, जे सिलेबस आहे ते थोडक्यात आपण पाहूया या ठिकाणी। तर पहा, जो अभ्यासक्रम आहे तो तांत्रिक प्रश्न या मुद्द्यांवरती या घटकांवरती राहणार आहेत, 59 प्रश्न। त्यानंतर इंग्रजीचं जे सिलेबस आहे, मराठीचं आणि सामान्यांचं सिलेबस या ठिकाणी अशा स्वरूपाचं राहणार आहे। ही PDF आपण टेलिग्राम ग्रुपवरती अपलोड केलेली आहे, तिथून तुम्ही सविस्तर सिलेबस पाहून घ्या, नोट डाऊन करा आणि त्यानुसार प्रिपरेशन करा। एखादं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हाताळून घ्या, जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की एक्झॅक्ट कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येतील। आपल्या चॅनलवरती आपण सुद्धा एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर टाकणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्यातून बऱ्याचशी कोणत्या घटकावरती माहिती विचारण्यात येते त्याचा अंदाजा येऊन जाईल। तर मित्रांनो, लवकरच आपण एक्सपेक्टेड क्वेश्चन सेटसुद्धा अगदी मोफतरित्या आपल्या चॅनलमार्फत वेळोवेळी तुमच्याकडून सोडून घेणार आहोत। त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, अगदी मोफतरित्या तुमची परिपूर्ण तयारी आपल्या चॅनलमार्फत करून घेतल्या जाईल। तर मित्रांनो, ही जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नक्की जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत। पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल। धन्यवाद।